नमस्कार. SP न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी स्वागत आहे. आज जवळपास 8:30 वाजलेले आहेत आणि आज आपण एका अशा शोधात होतो की आज तो आपण शोध 100% लावलेला. शोध मध्ये कशाचा हो, कुणाला कशाचा छंद तर कुणाला कशाचा छंद असतं. पर एक वयस्कर जवळपास 40 वर्ष सातत्याने ऑटो चालवून जीवनाचा उद्धार निर्माण केले आणि हे बातमी बनवण्याचं कारण काय हे तुम्हाला आम्ही नक्कीच आपल्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो. गोरगरीब जनतेसाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॅनची सोय, पिण्यासाठी जारचं पाणी वर सोयी सुविधा देण्यासाठी काका एक चांगल्या पद्धतीने आपले कार्य पुरवत आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत ही बातचीत करणार आहोत. काका, सर्वप्रथम तुमचं खरंच अभिनंदन आमच्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून की तुम्हाला आज हे छंद कसा जोपासा वाटला. तुम्ही तुमचं नाव काय आमच्या प्रेक्षकांना पूर्ण सांगा. केशव नामदेव मस्के, राहणार प्रकाशनगर, सैनिकपुरी, इतर. बरं, तुम्हाला का असं वाटलं की आज लोकांसाठी झारचं पाणी ठेवावं, फॅन ठेवावा, बरंच काय तुम्ही ऑटोमध्ये ठेवलेले आहेत. हे छंद तुम्ही कुठं जोपासलात आणि केव्हापासून जोपासलात? मी 5 वर्षापासून करतो. बरं पाणी पाजतो लोकाला. बरं काय पेशंट वगैरे असलं तर त्याला फॅन आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? तुम्ही ऑटो पॉइंटच्या रिक्षा चालक आहेत, काकांबद्दल थोडं तुम्ही काय सांगाल? सहकार्य करणार आहे आम्ही. बरं, बोला की पुढे. नाही बोला कसं वाटतंय तुम्हाला काकांना? हे पाण्याची 4-5 वर्षापासून चालू केलेलं आहे. बरं ते सगळ्यासाठीच आहे. एवढे पॉईंटवर असतात ऑटोवाले, ऑटो चालक, त्यासाठी चांगली सोय. पेशंट असते, कुणी येणारे जाणारे असते, लांबून कुणी येणारे जाणारे, आणि ती पण थंड पाणी आणखी. काही दुसरे सुद्धा रिक्षा चालक आहेत. तुम्हाला कसं वाटतंय काका? आज जवळपास 40 वर्षापासून रिक्षा चालवतात आणि 5 वर्षापासून ही सोयी सुविधा देत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय आज? हा, मस्ते मामा 4-5 वर्षानं रोज 3 जार पाणी ऑटोमध्ये बसवते. बरं, आमच्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूर जिल्ह्याच्या रिक्षा चालकाला काय संदेश द्या? सगळ्यांनी केलं तर बरं आहे. बोला. सगळं असं जर सगळ्यांनी केलं तर सगळी सोय होऊन जाईल आणि चांगलं आहे. चांगलं राहील. आणि एकानंच करून म्हणजे भागणार नाही. असं सगळे केले तर जास्त लोकांचा म्हणजे फायदा होईल. काही रिक्षा चालकाकडे लोक वाईट नजरेनं बघतात, काही रिक्षा चालकाकडे चांगले. बघणारे बघत असते, त्याच्याबद्दलच काही नाही. बघणारच आहेत, करणारच आहेत. बरं, काकाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आता ही करतात ते सगळे पुण्याचंच काम करतात. तुम्हाला काय वाटतं? लातूर जिल्ह्याचे सर्व ऑटो चालक काहीतरी जगापेक्षा काहीतरी वेगळे केलं पाहिजे. सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्याची सोय जागच्या जागेवर थोडं म्हणजे केली होती. नक्कीच कॅमेरामॅनला मी विनंती करतो की काकांचा ऑटो मधून सविस्तररित्या दाखव की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाने म्हणतात देशासाठी सगळे झगडलेत आणि त्यांची साहेबांची इथं ऑटोवरती सही आहे, जिल्हा परवाना दिलेला आहेत. काकाच्या खूप काय सुविधा आहेत मधून. मी कॅमेरामॅनला पुन्हा एकदा विनंती करतो की एरिक जारचा आहे, कूलर आहे, सॉरी आपला फॅन लावलेला आहे काकांनी, तथागत गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. काही बऱ्याच माध्यमातून हे संदेश देण्याचं काम आपल्या मस्के काकाने दिलेले आहेत. पाठीमागेही बरेच सुविधा लावलेले आहेत आणि खरंच असंच सर्व लातूर जिल्ह्याच्या रिक्षा चालकाने जर केलं तर नक्कीच सगळ्या जनतेपुढे चांगला संदेश पोहोचल असं मी SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. SP न्यूज साठी मी कॅमेरामॅन पवनसह मी मुख्य संपादक लातूर. स्टॉप करा. चांगली भेट.